व्यावहारिक धन असल्यामुळे या धनाचा विश्वास आपल्याला देता येईल. वर्षाच्या सावलीसारखे धन आहे. लक्ष्मी चंचल असते, आज आहे तो उद्या नाही, म्हणून या धनावर विश्वास ठेवता येत नाही. व्यावहारिक धन आहे, सहजासहजी तुम्हाला हे मिळत नाही. रात्री दिवस निजणीकडे मरणच घेता जटे, कवडीची प्राप्ती न भेटे, प्राणांत कष्टे द्रव्य जोडे. दिवसाचा रात्र, रात्रीचा दिवस करून हे व्यावहारिक धन तुम्ही आम्ही प्रयत्नपूर्वक प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. एवढा प्रयत्न करून तुम्ही आम्ही धन प्राप्त केलं तर ते ठेवायचं कुठं याची चिंता आहे. आणि एवढा प्रयत्न करून चोर जर घेऊन गेले तर अपरिमित दुःख भोगावं लागतं. आणि या व्यावहारिक धनाच्या पाठीमागे 15 अनंत गोष्टी येत असतात. काम आहे, क्रोध आहे, स्त्री आहे, तृष्णा आहे, वासना आहे, असंख्य गोष्टी या धनाच्या पाठीमागे असल्यामुळे या धन आपल्या जवळ राहत नाही. म्हणून हे धन नाश पावणारं धन आहे. आणि ज्याच्याकडे धन असेल, आज वर्तमान स्थितीमध्ये विज्ञानाच्या प्रगतीशील युगामध्ये ज्याच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे आणि तारुण्य आहे, असा त्रिवेणी संगम जर ज्याच्या जीवनामध्ये जर आला असेल तर त्या माणसाचा परमार्थिक विवेक जागृत राहणं अत्यंत कठीण आहे. म्हणून ज्याच्याकडे धन आहे त्याला देव आठवेलच असं सांगता येत नाही. म्हणून महाराजांनी धनही नाकारलं. आणि महाराज म्हणतात मला मुक्ती नको, तुझं धन नको, मला अखंड संतांचा संग मागतात. जगातला कुठलाही संघ न मागता जगदूर तुकोबारे संतांचा संघ का मागतात? काय एवढं महिमा आहे संतांच्या सत्संगामध्ये? कारण संतांचा संघ मागण्याचं कारण मानवी जीव आणि संघ याचं अनादिकालापासून नातं चालत आलेलं नातं आहे. कारण जीव संगतीशिवाय असू शकत नाही. मनुष्य प्राणी संगती प्रधान प्राणी आहे. तुम्हाला आम्हाला सांगितलं हे जग सोडून तुम्ही जीवन जगून दाखवा. जगताच्या सत्संगाशिवाय आम्हाला व्यावहारिक जीवनामध्ये जगता येत नाही, हा सर्वांचा अनुभव आहे. म्हणून संगतीचा अनादिकालापासून चालत आलेलं नातं आहे. अहो तुमचा आमचा जन्म संगतीतून आहे. आई वडिलाची संगती जीव जन्मता क्षणी वाढत गेला, मित्र परिवार, नातेवाईक, शाळेत गेला गुरुजनांची, लग्न झालं पत्नीशी, नोकरीच्या निमित्तानं अन्य ठिकाणी कुठे जरी जावं लागलं तरी ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणच्या संगतीमध्ये आपण सतत येत असतो. आपण ज्याच्या संगतीमध्ये जातो ते गुण आपल्याकडे येत असतात. आपण भजनी लोकांच्या संगतीमध्ये गेलो, गायन लोकांच्या संगतीमध्ये गेलो, कीर्तनकाराच्या संगतीमध्ये गेलो, आपण कीर्तन करायला, भगवत भजन करायला लागतो. मृदंग ऐकला सुंदर, मनामध्ये भाव निर्माण होतो, आपणही असा मृदंग वाजवावा. म्हणून ज्याच्या संगतीमध्ये जातो ते गुण आपल्याकडे येत असतात. दुष्ट लोकांची संगती, दुष्ट विचार तयार होतात. विषय लोकांची संगती, विषयाचा प्रत्यक्ष संपर्क होतो. म्हणून ज्याच्या संगतीमध्ये जातो ते गुण आपल्याकडे येत असतात आणि आलेले गुण आपल्या आचारातून, विचारातून, उच्चारातून समाजावर त्याचा परिणाम होत असतो. व्यवहारामध्ये संगतीला खूप मोठं महत्व आहे. मराठीमध्ये म्हण आहे, डवळ्या शेजारी बांधला पवळा वाहन नाही पण गुण आला. आई वडील आपले लहान मुलाला सांगत असतात, बाबा बाहेर चाललाच पण चांगल्याची संगती कर. व्यवहारामध्ये संगतीला एवढं महत्व आहे, पण महत्व संगतीच आहे. म्हणून आपल्याला संत वाङ्मयामध्ये अनेक उदाहरणं देता येतील संगतीची. हिरा जो असतो, हिरा आयरनीवर ठेवला आणि वरून त्या हिऱ्याला घनानं जर मारलं, एक तर तो हिरा आयरनीमध्ये तरी घुसतो किंवा घनामध्ये तरी घुसतो. त्या घनाच्या आयरणीच्या मारानं तो हिरा फुटत नाही आणि त्या हिऱ्याला ढेकणाचा संग जर लागला तर तो प्रत्यक्ष भंग पावतो. म्हणून समाजाचं चरित्र, तुमचं आमचं चरित्र हे संगतीवर अवलंबून. पतन उद्धार संघाचा महिमा ते जावे अदमा संत सेवी. म्हणून आपण व्यावहारिक जीवनामध्ये अदमाची संगती टाळावी आणि संताची संगती करावी. संतांचा तुम्ही आम्ही परमार्थ म्हणतो, मानसिक संघासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे. पण संतांचा मानसिक संघ सुद्धा संतांच्या शारीरिक संघाशिवाय प्राप्त होत नाही. कारण मन आणि इंद्रियाच्या माध्यमाच्या द्वारे जे विषय भोगलेले असतात त्या विषयाचं चिंतन जोपर्यंत मनामध्ये आहे तोपर्यंत विकाररहित मनाची अवस्था होत नाही. आणि विकाररहित मनाची अवस्था जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुका म्हणे नाही निरसिला देह तो वरी अवघे संसारी. देहत्रयाचा निराश होण्यास्तव अशी अवस्था प्राप्त होत नाही. आणि देहत्रयाचा निराश झालेल्या जगतामध्ये जे जीवन आहे
ते आहे भगवत भक्ताचं जीवन आणि भगवान परमात्म्याचं जीवन. आधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार भक्त ऐसे जाना जे देवदास गेले आशा पास. हे दोनच व्यक्ती या अवस्थेला प्राप्त झालेले आहेत, देव आणि संत. आणि म्हणून देवाना संतांना आपल्याला विलग करता येत नाही. देव आणि संत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रमाणे देव ते संत निमित्त त्या प्रति जगामध्ये अनेक संघ सांगितलेले, पण ज्या संतांना प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा संघ लाभला तो संत संघ जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि जगातल्या सर्व मानवी जीवाला आज या सर्वश्रेष्ठ संतांच्या सत्संगाची गरज आहे. कारण संतांचा सत्संग तुम्हाला नाही प्राप्त झाला तर तुमची आमची अवस्था म्हणजे पाण्यातून मासा जर बाहेर काढला जशी तडफड आहे तशी सत्संगाविना मानवी जीवाची तडफड आहे. म्हणून संतांच्या सत्संगातून समाजाला अनेक लाभ सांगितलेले आहेत. जगद्गुरु तुकोबरे एका ठिकाणी एका प्रमुख लाभाचं चिंतन करतात. पाप ताप दैन्य जाय उठावटी झाली या बेटी हरिदासाची, आयुष्य बळ नाही अनेकाचे अंगे तपे तीर्थे जगी दाने वर्ते विठ्ठला. आणि म्हणून पाप ताप दैन्य याच्या निवृत्तीचं फळ संतांच्या सत्संगातून आहे. आणि पाप ताप दैन्य गेलं की भगवत अवस्था प्राप्त होतं आणि हे संताशिवाय शक्य नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारे संतांचा संग मागतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, देवा तुझाच आठव आणि संतांचा सत्संग जर दिला तर मला खुशाल गर्भवासाला घालावं.